पाहिजेत सा विद्या या विमुक्तये श्री नरसिंह क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर। मित्रांनो, ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि शाळेचे नाव दिले आहे, विद्यालयाचे नाव श्री शंकरराव वीरसंगप्पा भावी विद्यालय। ॲड्रेस पत्ता गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर। आमच्या संस्थेत 100% अनुदानित पदावर खालील जागा भरावयाची आहे, तरी पात्रताधारक इच्छुक उमेदवाराने अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह वार मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 ते 3 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे। उमेदवारांना सूचना आहे, आमच्या संस्थेत या दिलेल्या संस्थेत 100% अनुदानित पदावर म्हणजेच दिलेली संस्था 100% अनुदानित आहे। या संस्थेत 100% अनुदानित पदावर खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे, तरी जे कोणी पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवार आहे, ज्यांची पात्रता खाली दिल्याप्रमाणे आहे आणि इच्छुक आहे, अशा पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ॲप्लिकेशन व ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह सर्टिफिकेटसह ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह मुलाखतीचा वार आहे दिवस मंगळवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 30 जून 2026 आणि मुलाखतीची वेळ आहे ठीक सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत। उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूला वर दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1 पदाचे नाव किंवा पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा। पदाचे नाव कनिष्ठ लिपिक माध्यमिक विभाग, ज्युनियर क्लर्क किंवा कनिष्ठ लिपिक या पदाची भरती करण्यात येत आहे माध्यमिक विभागामध्ये। शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA चालेल किंवा BCom उत्तीर्ण, पदसंख्या 1 जागा। म्हणजेच या ठिकाणी BA असेल तरी चालेल, ग्रॅज्युएट असेल तरी चालेल उमेदवार, BA असेल किंवा BCom उत्तीर्ण, पदसंख्या 1 जागा। सवर्ग जातीचा प्रवर्ग कॅटेगरी SBC, विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास, विशेष मागास प्रवर्ग। इन्फॉर्मेशन सूचना टिप टंकलेखन व संगणक ज्ञान आवश्यक आहे। टंकलेखन म्हणजे टायपिंग व कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे। MSCIT व मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग आवश्यक आहे। म्हणजेच MSCIT व मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट टायपिंग उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे। मुख्याध्यापक श्री SV भावी विद्यालय, ॲड्रेस पत्ता गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर। पाहिजेत जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव जिल्हा जळगाव। ही जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे। आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी 100% अनुदानित कला शाखेसाठी तासिका तत्वावर खालील पदे भरावयाची आहेत। तर मित्रांनो, दिलेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय 100% अनुदानित आहे। कला शाखेसाठी कला शाखा आहे 100% अनुदानित आहे। या दिलेल्या कला शाखेसाठी तासिका तत्वावर खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। विद्यालयाचे नाव दिले आहे आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव जिल्हा जळगाव। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1 पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा किंवा पोस्ट नेम शिक्षक नेमण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता तासिका तत्वावर शिक्षक नेमण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे MA सेकंड क्लास, B.Ed सेकंड क्लास। विषय आहे इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र, शारीरिक शिक्षण प्रत्येकी 1 जागा। तर या दिलेल्या विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे MA सेकंड क्लास, B.Ed सेकंड क्लास, MA सेकंड क्लास, MP.Ed सेकंड क्लास ही शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयाकरिता।
तर इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, पर्यावरण शास्त्र या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे. एम ए दिलेल्या विषयामध्ये एम ए सेकंड क्लास दिलेल्या विषयामध्ये एम ए असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बी एड सेकंड क्लास आणि शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे एम ए सेकंड क्लास एम पी एड सेकंड क्लास. एकूण पदसंख्या प्रत्येकी एक जागा भरण्यात येत आहे. 7 विषय आहे. 7 विषयाकरिता प्रत्येक एक जागा अशा एकूण 7 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज आणि मूळ कागदपत्रांसह आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोठली रोड भडगाव कार्यालयात दिनांक 29 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे ज्या उमेदवारांकडे अशी शैक्षणिक पात्रता आहे, दिलेल्या विषयामध्ये उमेदवारांचे एम ए झालेले आहे सेकंड क्लास आणि बी एड सेकंड क्लास आहे किंवा त्यांनी एम पी एड सेकंड क्लास, त्या उमेदवारांकडे ज्या उमेदवारांकडे एम पी एड सेकंड क्लास आहे असे उमेदवार या पदासाठी पात्र आहे, दिलेल्या विषयाकरिता पात्र आहेत. तर अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी अर्ज ॲप्लिकेशन आणि मूळ कागदपत्रांसह ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह मुलाखतीचे ठिकाण आहे आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस आहे कोठली रोड भडगाव या कार्यालयात मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक आहे 29 जून 2026. मुलाखतीचा वेळ आहे दुपारी 3 वाजता. उमेदवाराने स्वखर्चाने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या दिवशी दिलेल्या तारखेला उमेदवारांनी आपल्यासोबत अर्ज आणि मूळ कागदपत्र सोबत ठेवायचे आहे आणि दिलेल्या वेळेत दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे. प्राचार्य आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव. अध्यक्ष मानद सचिव महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव. इरत क्रमांक 3 सिल्लोड शिक्षण संस्था सिद्धार्थ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. ॲड्रेस जाफराबाद डिस्ट्रिक्ट जालना महाराष्ट्र. मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन. मित्रांनो, अल्पसंख्याक संस्था आहे. कॉलेजचे नाव दिले आहे सिद्धार्थ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जाफराबाद जिल्हा जालना. ॲफिलिएटेड टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. वेबसाईट ईमेल ॲड्रेस दिला आहे नॅक रीॲक्रिडिटेड B+ ग्रेड. वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत. वॉक इन इंटरव्ह्यू फॉर अकॅडमिक इयर 2026 to 2027. प्रत्यक्ष मुलाखत घेतली जात आहे शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता. अंडर ग्रॅज्युएट ग्रँटेड सब्जेक्ट CHB पोस्ट UG करिता किंवा अंडर ग्रॅज्युएट ग्रँटेड अनुदानित विषयाकरिता CHB पोस्ट म्हणजेच क्लॉक अवर बेसिस घड्याळी तासिका तत्वावर या जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर सब्जेक्ट पोस्ट क्वालिफिकेशन. सिरियल नंबर 1 सब्जेक्ट इंग्लिश पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे इंग्रजी विषयाची. क्वालिफिकेशन आहे MA इंग्लिश म्हणजे दिलेल्या विषयामध्ये MA सोबत PhD डिग्री किंवा MA दिलेल्या विषयामध्ये म्हणजेच MA इंग्लिश सोबतच नेट एक्झाम उत्तीर्ण. नेट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा दिलेल्या विषयामध्ये MA म्हणजेच MA इंग्लिश आणि सोबत सेट एक्झाम उत्तीर्ण. सेट म्हणजेच स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे इंग्रजी विषयाकरिता. त्यानंतर सिरियल नंबर 2 सब्जेक्ट हिंदी 2 जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दिलेल्या विषयाप्रमाणे आधीच्या. म्हणजेच कला विभागासाठी दिलेल्या विषयामध्ये MA PhD डिग्री किंवा MA नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा MA सेट एक्झाम उत्तीर्ण. आणि सायन्स या विषयाकरिता दिलेल्या विषयामध्ये MSc असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर PhD डिग्री किंवा दिलेल्या विषयामध्ये MSc नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा दिलेल्या विषयामध्ये MSc आणि सेट एक्झाम उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे.
त्यानंतर आहे विषय हिंदी 2 जागा भरण्यात येत आहे. सिरियल नंबर 3 सब्जेक्ट मराठी एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 4 सब्जेक्ट हिस्ट्री 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 5 सब्जेक्ट इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 6 सब्जेक्ट सोशलॉजी समाजशास्त्र 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 7 सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 8 सब्जेक्ट फिजिक्स पदार्थ विज्ञान किंवा भौतिकशास्त्र एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 9 सब्जेक्ट बॉटनी वनस्पतीशास्त्र एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 10 सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्र एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 11 सब्जेक्ट झुऑलॉजी प्राणीशास्त्र झुऑलॉजी या विषयाच्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 12 सब्जेक्ट कॉमर्स वाणिज्य 1 जागा भरण्यात येत आहे. वाणिज्य कॉमर्स विषयाकरिता सुद्धा सारखीच शैक्षणिक पात्रता आहे. दिलेल्या विषयामध्ये M.Com आणि PhD डिग्री किंवा दिलेल्या विषयामध्ये M.Com म्हणजेच मास्टर डिग्री नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा दिलेल्या विषयामध्ये M.Com म्हणजेच मास्टर डिग्री आणि सेट एक्झाम उत्तीर्ण. त्यानंतर आहे सिरियल नंबर 13 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना नोट 1 पॉईंट नंबर 1 मुद्दा क्रमांक 1 क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता PG B+. PGला B+ असणे आवश्यक आहे. अँड सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा PG B+ नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा PG B+ PhD डिग्री ही शैक्षणिक पात्रता आहे किंवा क्वालिफिकेशन. त्यानंतर 2 द पोस्ट विल बी फिल्ड ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ द वर्कलोड. कार्यभारानुसार या ठिकाणी पोस्ट किंवा रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 नो TA/DA विल बी पेड फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू. मुलाखतीसाठी हजर राहण्यासाठी TA किंवा DA दिला जाणार नाही. कोणताही भत्ता या ठिकाणी उमेदवाराला दिला जाणार नाही. डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख आणि वेळ दिला आहे 30 जून 2026 ॲट 11 AM. 30 जून 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11 वाजता. वेन्यू मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. क्रमांक 4 कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था ॲड्रेस मांडकी पालवण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी संचालित. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव दिले आहे डॉक्टर तानाजीराव चोरगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदवाड जैताड फाटा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. खालील पदे भरावयाची आहेत. खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव किंवा पद 20 तंत्री निदेशक. शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स डिग्री डिप्लोमा व ITI 20 तंत्री NTC NSC. तर ही दिलेली शैक्षणिक पात्रता 20 तंत्री निदेशक या पदासाठी आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव मेकॅनिक मोटर व्हेकल निदेशक. शैक्षणिक पात्रता आहे ऑटोमोबाईल मेकॅनिकल डिग्री चालेल डिप्लोमा व ITI MMV NTC NAC ही दिलेली शैक्षणिक पात्रता मेकॅनिक मोटर व्हेकल निदेशक या पदासाठी आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव वेल्डर निदेशक. शैक्षणिक पात्रता आहे मेकॅनिकल डिग्री चालेल डिप्लोमा चालेल व ITI वेल्डर NTC NAC. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 पदाचे नाव फिटर निदेशक. शैक्षणिक पात्रता मेकॅनिकल डिग्री चालेल किंवा डिप्लोमा चालेल व ITI फिटर NTC NAC. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव आहे DMLT निदेशक. शैक्षणिक पात्रता आहे B.Pharm MSc मायक्रोबायोलॉजी और बायोकेमिस्ट्री MLT +2 ईयर एक्सपिरियन्स. इन्फॉर्मेशन सूचना टिप CITS धारकांना व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक
त्या सर्व मूळ व झेरॉक्स कागदपत्रांसहित स्वखर्चाने ITIमध्ये उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहे, मुलाखतीची तारीख दिली आहे 4 जुलै 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. वेळ आहे सकाळी 10 वाजता. उमेदवारांनी सोबत आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवायची आहे आणि मूळ म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स किंवा मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसुद्धा सोबत ठेवायची आहे. म्हणजेच मूळ व झेरॉक्स कागदपत्रासहित उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. ITIमध्ये मुलाखत घेतली जाणार आहे. ITIमध्ये उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. संपर्क करण्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांना संपर्क क्रमांक दिला आहे 9146467640 आणि अधिक माहितीकरता दुसरा संपर्क क्रमांक आहे 9049649515. सचिव कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.